आता हळद लावल्या की नाही रक्त थांबत. तुम्ही बी काळजी घ्या. हा मॅडम, इतक्या मायेने वागवणार आहे एक अन्नपूर्णा आजी, आणि दुसरा तुम्हीच. ताई, तुम्ही आजपर्यंत मला कमळी म्हणत होता, अचानक काय मॅडम आव जाऊ काय करायला लागलाय तुम्ही? असं कसं? तुम्ही आता आमच्या मालकीन आहात ना. ताई, मालकीन बिलकीन काय नाही, तुम्ही मला कमळीच म्हणायचं. अहो असं कसं? काय ग, मी आजींशी बोलत होतो, तू कुठे गायब झालीस? सर अहो ते ताईंना जरा काच लागली होती म्हणून हळद लावत होते. परत कमी तुझं आणि अनिकाचं काही परत वाजलं का? म्हणजे तू बाकी सगळ्यांशी व्यवस्थित वागतेस, अनिकाशी आज थोडी वेगळी वागत होतीस म्हणून विचारतोय. अहो सर, काहीच नाही. असं समजा आमच्या बनी बनीच आहे. तुम्ही आज सकाळ सकाळ कसं काय आलात? म्हणालो ना, आजींना भेटायचं होतं आणि त्यांच्या मोठ्या नातीला पण. इट्स व्हेरी स्ट्रेंज आणि शॉकिंग आहे जरा. म्हणजे बघ ना, अन्नपूर्णा आजी, राजन काका इतके वर्ष त्यांच्या मोठ्या नातीला शोधत होते आणि ती तूच होतीस आणि इतके दिवस त्यांच्या समोरच होतीस. म्हणजे ते गुरुजी सुद्धा हेच म्हणाले होते की तुमची नात तुमच्या आसपासच असेल वगैरे. सगळे डॉट्स आता कनेक्ट होत आहेत. एनिवे, आय नो हे सगळं तुझ्यासाठी थोडं ओव्हरवेल्मिंग असणार आहे, पण तू ठीक आहेस ना? हे काय चाललंय? मला तर वाटतंय ऋषी सरांना सगळं खरं सांगायला पाहिजे. त्यांच्या बरोबर तरी खोटं बोलायला नको. काय ग, काय झालं? सर, मला तुमच्या संग जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. सर, तुम्हाला तर माहिती आहे अन्नपूर्णा आजी आणि राजन काका त्यांच्या नातीला किती वर्ष शोधतात. खरं ती नात गेली हे कळल्यावर आजींची काय अवस्था झाली हे तुम्ही बघितलं. आणि आजींची अवस्था बघून राजन काका बी लयच खचून गेलो. म्हणून मग ते एक दिवस आजींची मोठी नात आजीला सापडली. आईचं नशीब होतं की कमळेकडे सगळे पुरावे होते. तिची पुण्याईच म्हणायला हवी की आईला तिची मोठी नात भेटली. दादा, चला आता आपल्याला निघायला हवं. हो चला. राजन काका, आम्ही निघतो. बाय.